आपण पाहूयात बायसेक्शन मेथडवरती एक्झाम्पल. यूजिंग बायसेक्शन मेथड डिटरमाइन ए रियल रूट ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 8x³ - 2x - 1 इज इक्वल टू 0. गिवन घेऊयात. गिवन दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 8x³ - 2x - 1. नाउ वी फाइंड रूट फाइंड आउट करूयात. स्टार्ट फ्रॉम एक्स व्हॅल्यू 0, 1, 2 अप टू सो ऑन. देन एफ ऑफ 0 इज इक्वल टू 8 of 0³ minus 2 of 0 minus 1 is equal to -1. Therefore f of 1 is equal to 8 of 1³ minus 2 of 1 minus 1 is equal to 5. Therefore काय मिळालं, f of 0 is negative and f of 1 is positive. That is f of 0 less than 0 and f of 1 greater than 0. Therefore a root lies between 0 and 1, that is in bracket मध्ये 0 and 1. Now we find out first iteration, that is a is equal to 0 and b is equal to 1 साठी. Therefore c is equal to a plus b divided by 2 is equal to 0 plus 1 divided by 2 is equal to 0.5. Therefore c is equal to 0.5. f of 0.5 साठी गिवन फंक्शन ची व्हॅल्यूज काढूया. एफ ऑफ 0.5 फाइंड आउट केल्यानंतर इज इक्वल टू मिळाला -1 आणि देअरफोर एफ ऑफ 0.5 काय मिळाला, लेस दॅन 0 मिळाला. देअरफोर रूट लाईज इन सी अँड बी सिन्स ए रिप्लेस बाय सी. ज्या वेळेला एफ ऑफ फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ सी आपण फाइंड आउट करतो त्यावेळेला जी फंक्शनची व्हॅल्यू इथं तुम्हाला निगेटिव्ह मिळाली तर ए रिप्लेस करायचा सीने आणि पॉझिटिव्ह मिळाली तर बी रिप्लेस करायचा सीने. देअरफोर ए इज इक्वल टू काय मिळाला 0.5 आणि बी काय झाला ॲज इट इज राहिला. बी इज इक्वल टू 1, दॅट इज एफ ऑफ ए लेस दॅन 0 अँड एफ ऑफ बी ग्रेटर दॅन 0. नाउ वी फाइंड सेकंड इटरेशन फॉर ए इज इक्वल टू 0.5 अँड बी इज इक्वल टू 1. देअरफोर सी इज इक्वल टू ए प्लस बी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.5 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1.5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.75. एफ ऑफ 0.75 इज इक्वल टू 8 ऑफ 0.75 क्यूब minus 2 into 0.75 minus 1 is equal to फाइंड आउट केल्यानंतर व्हॅल्यू मिळाली 0.875. दॅट इज काय मिळाला, एफ ऑफ सी ग्रेटर दॅन 0 मिळाला. एफ ऑफ सी ग्रेटर दॅन 0. देअरफॉर रूट लाईज इन ए अँड सी मध्ये. इथं रूट लाईज कशामध्ये होणार, ए आणि सी मध्ये. सिन्स मग काय होणार, बी रिप्लेस बाय सी होणार. इथं काय झाले आपल्याला एफ ऑफ सीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाली. मग पॉझिटिव्ह मिळाली काय रिप्लेस करतोय आपण, बी रिप्लेस करतोय सीने. हिन्स बी रिप्लेस बाय सी आणि रूट लाईज इन ए अँड सी. देअरफोर ए इज इक्वल टू 0.5 अँड बी इज इक्वल टू 0.75. दॅट इज एफ ऑफ ए लेस दॅन 0 अँड एफ ऑफ बी ग्रेटर दॅन 0. नाउ वी फाइंड आउट नेक्स्ट इटरेशन, थर्ड इटरेशन. a is equal to 0.5 and b is equal to 0.75. Therefore c is equal to a plus b divided by 2 is equal to 0.75 plus 0.5 divided by 2 is equal to 0.625. Now function find out करूयात f of c साठी. f of 0.625 is equal to 8 into 0.625 क्यूब minus 2 into 0.625 minus 1 is equal to काय व्हॅल्यू मिळाली, minus 0.29698. म्हणजेच काय मिळालं, देअरफोर एफ ऑफ सी लेस दॅन 0 मिळाला. तर एफ ऑफ सी लेस दॅन 0 मिळाला म्हणजेच काय होणार आहे तुमचं, देअरफोर रूट लाईज इन कुठं असणार आहे, सी अँड बी मध्ये. सिन्स काय रिप्लेस होणार आहे, ए रिप्लेस बाय सीनी. ए रिप्लेस होईल सीनी म्हणजेच एची व्हॅल्यू काय मिळेल 0.625 आणि बीची व्हॅल्यू तुमची ॲज इट इज जी वरती होती ती 0.75. नाउ नेक्स्ट फाइंड आउट करूयात नेक्स्ट इटरेशन, फोर्थ इटरेशन फॉर a is equal to 0.625 and b is equal to 0.75. इथं हेच काय मिळालं, दॅट इज आपल्याला एफ ऑफ ए लेस दॅन 0 आणि एफ ऑफ बी
ग्रेटर दॅन 0. आता याच्यासाठी आपण व्हॅल्यू फाइंड आउट करूया. C इज इक्वल टू A प्लस B डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.625 प्लस 0.75 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला Cची 0.6875 मिळाली व्हॅल्यू. याच्यासाठी आपण फंक्शन काढूया. म्हणजे एफ ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ 0.6875 इज इक्वल टू काय मिळेल 8 इंटू 0.6875चा क्यूब मायनस 2 इंटू 0.6875 मायनस 1 इज इक्वल टू हे सॉल्व करूयात. देअरफॉर एफ ऑफ सी फाइंड आउट केला आपण तर काय मिळाला 0.2246 मिळाला. देअरफॉर काय मिळालं एफ ऑफ सी ग्रेटर दॅन 0 मिळाला. हेन्स आता ग्रेटर दॅन 0 असेल तर रिप्लेस काय होईल बी रिप्लेस होईल. देअरफॉर रूट लाईज इन कशामध्ये लाईज होतील ए अँड सी मध्ये. देअरफॉर काय होईल बी रिप्लेस होणार आहे कशाने बी रिप्लेस बाय ए बी रिप्लेस कशाने करतोय आपण सीने. देअरफॉर काय मिळेल ए इज इक्वल टू 0.6875 ॲज इट इज राहील आणि बी रिप्लेस करतोय ना मग एची व्हॅल्यू ॲज इट इज राहील. एची व्हॅल्यू काय होते आपली ए इज इक्वल टू 0.625 आणि बी रिप्लेस होतोय म्हटल्यानंतर इथं बी काय मिळेल तुम्हाला 0.6875 मिळेल. आता नेक्स्ट इटरेशन दॅट इज हे म्हणजेच राहील आपलं दॅट इज एफ ऑफ ए लेस दॅन 0 अँड एफ ऑफ बी ग्रेटर दॅन 0. नाऊ नेक्स्ट इटरेशन फाइंड आउट करूयात. फिफ्थ इटरेशन A is equal to 0.625 and B is equal to 0.6875. हे आपल्याला इटरेशन्स कुठंपर्यंत फाइंड आउट करत जायचं आहे जोपर्यंत एफ ऑफ सीच्या व्हॅल्यूज एका ठराविक पॉईंटला ही होत नाहीत डेसिमलपर्यंत सेम येत नाहीत तोपर्यंत फाइंड आउट करत जायचं. आता इटरेशन 5 फाइंड आउट करतो इथं. C इज इक्वल टू A प्लस बी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.625 प्लस 0.6875 डिवायडेड बाय 2. हे सॉल्व केल्यानंतर काय आपण सॉल्व केलं C इज इक्वल टू A प्लस बी डिवायडेड बाय 2 हा आपल्याला मिळाला 0.65625. देअरफॉर एफ ऑफ सी फाइंड आउट केला. एफ ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ 0.65625 साठी फंक्शन आपण फाइंड आउट करून घेतलं तर व्हॅल्यू मिळाली इज इक्वल टू मायनस 0.05151. देअरफॉर काय मिळालं हेअर एफ ऑफ सी लेस दॅन 0 मिळाला. देअरफॉर रूट लाईज इन कशामध्ये रूट लाईज होतील सी अँड बीमध्ये कारण इथं एफ ऑफ सीची व्हॅल्यू काय मिळाली निगेटिव्ह मिळाले म्हणजे रिप्लेस काय होणार आहे ए रिप्लेस होणार आहे. देअरफॉर रूट लाईज इन सी अँड बी सिन्स काय होणार आहे रिप्लेस कोण होणार आहे ए रिप्लेस बाय सी दॅट इज काय मिळेल एची व्हॅल्यू काय मिळेल 0.65625 आणि बी तुमचा काय होता 0.6875 हा काय होईल ॲज इट इज राहील. आता नेक्स्ट दॅट इज हे म्हणजेच काय आहे एफ ऑफ ए इज लेस दॅन 0 अँड एफ ऑफ बी इज ग्रेटर दॅन 0. नाऊ नेक्स्ट सिक्स इटरेशन for A is equal to 0.65625 and B is equal to 0.6875. याच्यासाठी C आणि एफ ऑफ सी आपण फाइंड आउट करून घेऊयात. C and एफ ऑफ सी फाइंड आउट करून घेऊयात. देअरफॉर एफ ऑफ सी आपण फाइंड आउट करून घेतला. C मिळाला. C इज इक्वल टू 0.671875 अँड एफ ऑफ सी मिळाला 0.08194 म्हणजेच काय मिळाला देअरफॉर एफ ऑफ सी ग्रेटर दॅन 0 मिळाला. दॅट इज काय झालं इथं रिप्लेस काय होईल बी रिप्लेस होईल म्हणजेच रूट लाईज कुठे होतील रूट लाईज इन ए अँड सी सिन्स बी रिप्लेस बाय सी होईल.
देअरफॉर ए इज इक्वल टू काय मिळेल, ए काय आहे आपला 0.65625 आणि बी रिप्लेस होतो आहे म्हणजे बीची व्हॅल्यू काय मिळेल 0.6718. देअरफॉर हे म्हणजेच काय एफ ऑफ ए लेस दॅन 0 अँड एफ ऑफ बी ग्रेटर दॅन 0. नाऊ नेक्स्ट इटरेशन 7th इटरेशन फाइंड आउट करतो आहे आपण. ए इज इक्वल टू 0.65625 इज बी इज इक्वल टू 0.6718 आणि सी इज इक्वल टू सी फाइंड आउट करून घेऊ. इथं आपल्याला सीची व्हॅल्यू मिळालेली आहे 0.6640 आणि एफ ऑफ सी काय मिळाला 0.0140. देअरफॉर एफ ऑफ सी ग्रेटर दॅन 0 मिळाला. देअरफॉर रूट लाईज इन कशामध्ये लाईज होतील परत ए अँड सी सिन्स सी बी रिप्लेस बाय सी. देअरफॉर काय मिळेल ए इज इक्वल टू 0.65625 अँड बी इज इक्वल टू 0.6640. दॅट इज एफ ऑफ ए लेस दॅन 0 अँड एफ ऑफ बी ग्रेटर दॅन 0. नाऊ नेक्स्ट इटरेशन फाइंड आउट करूयात. नेक्स्ट 8th iteration for a is equal to 0.65625 and b is equal to 0.6640. Therefore c is equal to a plus b. c and f of c आपण फाइंड आउट करून घेतला. c इज इक्वल टू 0.6601 अँड एफ ऑफ सी मिळाला. एफ ऑफ सी इज इक्वल टू -0.0191. देअरफॉर एफ ऑफ सी लेस दॅन 0. देअरफॉर एअर काय होईल रूट लाईज इन काय झाले निगेटिव्ह व्हॅल्यू मिळालेली आहे म्हणजे रूट लाईज कुठं होणार आहे सी अँड बीमध्ये. सिन्स ए रिप्लेस होणार आहे ए रिप्लेस बाय सीनी. देअरफॉर एची व्हॅल्यू काय होती आपली ए रिप्लेस होतो आहे ना आपला मग एची व्हॅल्यू काय होती ती रिप्लेस होणार आहे म्हणजे 0.6601 आणि बी काय मिळेल आपल्याला जो ॲज इट इज 0.6640. That is f of a less than 0 and f of b greater than 0. Since here a is equal to 0.6601 and b is equal to 0.6640. As compare a and b जर आपण कंपेअर केला तर या दोन्हीमध्ये आपल्याला बघा थर्ड डेसिमल पॉईंटला काय मिळते डिफरंट मिळते. थर्ड डेसिमल पॉईंट डिफरंट मिळतात म्हणजेच देअरफॉर ए इज इक्वल टू 0.66 अँड बी इज इक्वल टू थर्ड डेसिमल प्लेसला वेगळे म्हणजेच ए इज इक्वल टू 0.660 अँड बी इज इक्वल टू 0.664. म्हणजेच हे ज्या व्हॅल्यूज मिळाल्या आपल्या ह्या काय मिळाल्या देअरफॉर ए इज इक्वल टू 0.660 अँड बी इज इक्वल टू 0.664 इज ॲप्रॉक्झिमेटली with थर्ड डेसिमल पॉईंटला काय मिळाल्या हे मिळाल्या. देअरफॉर रूट लाईज इन कशामध्ये ए इज इक्वल टू 0.660 अँड बी इज इक्वल टू 0.664. Hence the complete solution.